पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर अल्पेश, राईट आर्म ओव्हर. पुढचा चेंडू यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या थोडा जास्त बाहेर टाकला. पंचांचा इशारा. या ठिकाणी जमिनीला दोन्ही हात समांतर झालेत. नक्कीच स्वैर चेंडूचा असेल, वाईड चेंडूचा असेल आणि वाईड चेंडूच्या साह्यानं धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या झाली 5. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर अल्पेश. पुढचा चेंडू यावेळी मात्र गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. पिक करण्यात यश आलं नाही. नक्कीच जर पाहायचं झालं तर निर्धाव चेंडू. तत्पूर्वी मुन्ना दादा आपलं बक्षीस या ठिकाणी द्यायचं आहे. दिलं का? दिलेलं आहे. धन्यवाद दादा. आपल्या हस्ते द्या. निर्धाव चेंडू. दादाकडून आज भरपूर बक्षीस पाहायला मिळतील. तत्पूर्वी आणखी एक खराब चेंडू. तत्पूर्वी आणखी एक स्वैर चेंडू आहे. तत्पूर्वी मृणाल वर्सोलकर यांनी 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रियान पल्लवकर यांच्याकडून पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र हो 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 अंपायर सावध राहायचं आहे. चेंडू आलाय लॉंग ऑन सीमा पार. इन्फ्रा मार्केट चौकार. डीजे मास्टर. चेंडू 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत. नक्कीच मी वेदांत कंटक मॅन फ्रॉम मलँड, माझ्यासोबत माझे साथी समालोचक यासीन मर्चंट सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढच्या इनिंग मध्ये आपण यासीन सरांचा आवाज देखील ऐकणार आहात. नक्कीच मित्रांनो, मला माहित आहे आपण ज्या माणसाची ज्या कॉमेंट्रीची आवर्जून वाट पाहत असता, असे यासीन मर्चंट सर आपल्याला पुढच्या इनिंग मध्ये भेटीला येतील. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर अल्पेश सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज मृणाल. नक्कीच मृणालची फलंदाजी पाहिली तर अद्याप 2 चौकार ठोकलेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अल्पेश. यावेळी मात्र इनसाइड आउट. सुंदर फटका येतोय. डीप कव्हर सीमारेषा पार. इन्फ्रा मार्केट चौकार. डीजे मास्टर. चौकार तर ठोकले. तिसरा चौकार दादा ठोकणार का? पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळी मात्र हो हो ताकद देखिए, अब नजाकत देखिए. अप्रतिम टायमिंग या ठिकाणी केलं. चेंडू फक्त खेळून काढला लॉंग ऑफ सी. इन्फ्रा मार्केट चौकार आलेत. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 18. हॅलो हॅलो. शेवटचा चेंडू. नक्कीच पहिल्या षटकामध्ये अल्पेश थोडासा महागडा साबित होतोय. षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक एंडवर मृणाल. अप्रतिम फलंदाजी. मजरला मात्र अजूनही संधी नाही आहे. इथे मात्र पंचांनी रोखलंय, पंचांनी थांबवलंय, पंचांनी सांगितलंय की थांबा. ट्रॅफिक पोलीस ज्या प्रकारे पाठीमागं हात करून पाठीमागचं ट्रॅफिक अडवलेला असतो त्या प्रकारचे पंच आहेत. षटकातील अंतिम चेंडू गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका. अप्रतिम फटका. अगदी बाहेरचा चेंडू होता. फक्त चेंडूला खेळून काढलं. 1 बाउन्स. इन्फ्रा मार्केट सीमा पार. डीजे मास्टर. चौकार आले. 2011च्या वर्ल्ड कपची सेमीफायनल मॅच मला आठवते. इंडिया आणि पाकिस्तानचा सामना. आणि त्या सामन्यामध्ये वीरेंद्र सेहवागनं शोएब अख्तरला तब्बल 5 चौकार एका षटकामध्ये ठोकले होते. आणि एक गमतीची बाजू अशी की त्या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या इनिंगमधून एकही षटकार आला नव्हता. स्प्रेड व्हायचा आहे या ठिकाणी. पंच स्प्रेड करायचा आहे. गोंधळपाडा संघ जास्त वेळ घ्यायचा नाही मित्रांनो. टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. इथे मात्र पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली 22. मित्रांनो पुन्हा एकदा जर्सीवर येतो. 22 जर्सी क्रमांक कोणाचा? तर ज्याने आपल्या संघाला 2015च्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल पर्यंत नेलं, ज्याने आपल्या संघाला 2019च्या वर्ल्ड कपमध्ये फायनल पर्यंत नेलं,
2021च्या T20 वर्ल्ड कपमध्ये ज्याने आपल्या संघाला फायनल पर्यंत नेलं आणि 2021ची टेस्ट चॅम्पियनशिप ज्याने आपल्या संघाला जिंकून दिली, असा कॅप्टन कूल न्यूझीलंड संघाचा ऑल टाइम कॅप्टन केन विलियमसन याचा जर्सी नंबर 22 आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सूरज. आज सूरज को चमकना होगा. नक्कीच रात्र झालेली आहे मित्रांनो. चंदा माँ का समय चल रहा है लेकिन अब सूरज को चमकना होगा. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. आता मात्र कुठेतरी धावांवर लगाम लावणं गरजेचं. मजरला देखील सेम संधी असेल. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिकसाठी. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सूरज. सूरज की चमक कभी कम नाही पडती. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच पहिल्याच चेंडूवर LBWचा चान्स उपलब्ध करून दिला होता. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. हा मिसिंग लेग स्टंप चेंडू होता. या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एक धाव येईल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होईल ती म्हणजेच 23. 23 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. नक्कीच जर पाहिलं तर अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर मृणाल आहे. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन, फलंदाजीचा नमुना मृणालनं मागच्या षटकात पेश केलाय. ताकदीपेक्षा नजाकतीवर विश्वास ठेवलाय आणि सुंदर 5 चौकार ठोकलेत. आणखी एक खराब चेंडू. आणखी एक उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या झाली 24. पुन्हा एकदा जर काका जर्सी क्रमांकाचा विचार केला तर 24 नंबर जर्सी कोणाची? भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या आणि साऊथ आफ्रिकन संघाचा अष्टपैलू खेळाडू जॉन प्यूल ड्युमनी दोघे जण 24 नंबरची जर्सी परिधान करून यायचे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र स्लॉग स्वीप केलंय. फटका गेलाय. 1 बाउन्स लॉंग लेग सीमा रेषा पार. 4 धावांसाठी इन्फ्रा मार्केट चौकार. डीजे मास्टर. तीन लगातार जर चौकार आले तर रियान पल्लवकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मृणाल याला. बक्षीस दादा आत्तापासून जाहीर झालंय की मागच्या ओव्हरसाठी आहे हे देखील कन्फर्म करायचं आहे. आत्तापासून जाहीर झाले. ओके नो प्रॉब्लेम. धावसंख्या झाली ती म्हणजेच 28. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर वही सूरज जिसको चमकना होगा. पुढला चेंडू. यावेळी मात्र सटीक यॉर्कर पाहायला मिळतोय परंतु तेवढ्याच सुंदरतेने तेवढ्याच चतुराईनं हा यॉर्कर खेळला गेला. नक्कीच या चेंडूला रिस्पेक्ट दिला तुम्ही. चांगल्या चेंडूंचा रिस्पेक्ट करा. मोठ्या चेंडूंवर खराब चेंडूंवर फटके खेळा. मित्रांनो पुष्पाने कहा था, पुष्पा म्हटला होता की साला झुकेगा नाही. लेकिन मित्रांनो क्रिकेट खेळताना झुकायला लागतं, वाकायला लागतं. तुम्ही जेवढे नम्र व्हाल, समोरच्याला जेवढा रिस्पेक्ट द्याल तेवढेच तुम्ही चांगले खेळाडू म्हणून नावारूपास याल. तत्पूर्वी हा मात्र या ठिकाणी रनआउटची संधी उपलब्ध करणारा चेंडू होता आणि संधीचं सोनं केलंय. या चेंडूवर नक्कीच 29 धावा धावफलकावर. षटकातील अंतिम 2 चेंडू बाकी. पुष्पा ने कहा था साला झुकेगा नहीं लेकिन क्रिकेट में झुकना पड़ता है. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं, खराब चेंडूंचा फायदा घेणं हेच मित्रांनो क्रिकेट आहे. समोरचा खेळाडू तुमच्या लेवलचा असो अथवा नसो त्याला रिस्पेक्ट देणं हेच क्रिकेट आहे. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये तेवढा तुम्ही रिस्पेक्ट द्याल तेवढा तुम्हाला परत मिळतो. पुष्पा ने कहा था झुकेगा नहीं. पार्ट 1 में कहा था झुकेगा नहीं. पार्ट 2 में निशान दादा, पार्ट 2 में पुष्पा का शादी हो चुका है. अब पुष्पा को झुकना पड़ेगा. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. नवीन आलेला फलंदाज विकास. हा देखील क्लीन बोल्ड. ओ हो, बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी डीजे मास्टर. अर्षद आलाय आणि नॉन स्ट्राईक एंडला कोण आहे? जाहिद. ओके
तत्पूर्वी विकास धसाडे आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. विकास धसाडे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 29. या ठिकाणी क्लीन बोल्ड केलंय ते म्हणजेच सूरजने. नक्कीच मृणाल बाद झालाय. तब्बल 25 धावांची खेळी केलेली आहे. षटकातील अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज. फक्त 7 धावा खर्च केल्यात काका. सूरज को चमकना होगा. सूरज चमक रहा है. 2 महत्वाचे हादरे दिलेत आणि नक्कीच जर पाहिलं तर अवघ्या 7च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. शेवटचा चेंडू षटकामधील, अंतिम चेंडू या षटकामधील. गोलंदाज सूरज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच अर्षद काय करतोय पाहूया. गोलंदाज. पुढचा चेंडू, अंतिम चेंडू, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आणखी एक चांगला चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. फक्त 7 धावा या तब्बल एका षटकामध्ये आल्या आणि निश्चितच 2 षटकांअखेर धावसंख्या झाली 2 बाद 29. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यानंतर कुठेतरी धावसंख्येवर लगाम लावणं गरजेचं होतं आणि तो लगाम लावणं या ठिकाणी यशस्वी करून दाखवलंय ते म्हणजेच सूरजने. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांअखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 29. आता मात्र तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर कोण घेऊन येणार यात पुन्हा एकदा विचार विनिमय सुरू. नक्कीच मित्रांनो, तुम्ही जर पाहत असाल तर क्रिकेटमध्ये काय होईल, कधी होईल, कसं होईल सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू हा चित्र बदलत असतो. मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर T20 वर्ल्ड कप 2021चा सेमीफायनलचा सामना. या सामन्यामध्ये 18व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलिया संघ हा बॅकफुटवर होता. फास्ट घ्यायचा आहे, गोंधळपडा संघ जास्त उशीर करायचा नाही आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर पाकिस्तान संघाने एक चूक केली. ती चूक म्हणजे हसन अलीनं जो मॅथ्यू वेडचा झेल सोडला, तो सोडलेला झेल ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये प्रवेश करणारा ठरला. तत्पूर्वी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सूरज गाडी. अगला सूरज. ये सूरज चमकता है क्या. यावेळी मात्र फ्लिक केलाय, कट केलाय, नक्कीच चेंडू गेलाय तो म्हणजेच पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट. इन्फ्रा मार्केट चौकार. डीजे मास्टर. गाडी. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर अर्षद. यावेळी चांगला फटका आलाय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे. यावेळी जर पाहिलं तर गॅप नाही आहे, त्यामुळे या चेंडूवर 1 धाव मिळेल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होईल ती म्हणजेच 34. षटकातील अंतिम 4 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. 34 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सूरज को भी चमकना होगा. पुढला चेंडू. यावेळी हो मला वाटते कुठेतरी बॅटची एज लागली होती, परंतु यष्टीरक्षकाची काही चूक झाली की चेंडू आधी पडला आहे. क्लिअरली या ठिकाणी स्पाइक झालं नाही. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. जर पाहिलं तर बॅटची मला वाटते एज लागली होती. यष्टीरक्षकापर्यंत कॅरी करू गेला नाही चेंडू. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची खेळ झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सूरज. यावेळी मात्र पंच नरहरी सांगतायत की हा चेंडू आहे तो चेंडू वाईड असेल, चेंडू स्वैर असेल. धावसंख्या देखणे वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 35. अजूनही 3 चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच सूरज. सामना करेल तो म्हणजेच अर्षद. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने चेंडू गेलाय. हा चेंडू देखील नक्कीच मित्रांनो कुठेतरी धावसंख्येवर जो लगाम लावायचा होता तो लगाम या ठिकाणी लागलेला दिसतोय. 7 चौकार तब्बल या इनिंगमध्ये आहेत, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की अलाझीज 7 चौकार आलेत, परंतु दुर्दैवाची गोष्ट हीच आहे काका की एकही षटकार अजून आलेला नाही आहे. कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल ढासळलेला दिसतोय अलाझीज अलिबाग संघाचा. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज सज्ज होईल. या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली. पंचांनी पुन्हा एकदा जमिनीला दोन्ही हात समांतर केले. सांगितलं ICC लॉ नंबर 22 या चेंडूला वाईड घोषित करतोय. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होईल 37. पुढला चेंडू घेऊन सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र नक्कीच LBWचा अपील झाला. चेंडू गेला
पण ते बॅट आहे का लेग बाईज आहे? बॅटच्या स्वरूपात इन्फ्रा मार्केट का 41 धावा झाल्या. त्यात 8 चौकार आहेत. 32 धावा चौकारांच्या आहेत. नक्कीच मित्रांनो, या मैदानावर चौकार ठोकणं म्हणजे तुमची टेक्निक दाखवून देते की तुम्ही कशा प्रकारचे फलंदाज आहात. अप्रतिम फलंदाजी, तेवढाच चांगला हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची फेक झाली. षटक संपल्याची घोषणा या ठिकाणी पंचांकडून केली जाते. 3 षटकं संपतायत. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली ती म्हणजेच तब्बल 12 आणि या ठिकाणी 3 षटकांअखेर धावसंख्या 12 आणि 3 षटकांअखेर धावसंख्या होते ती म्हणजेच 2 बाद 41. आता मात्र अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कोण येणार? कारण काका 50च्या आतमध्ये जर समोरच्या संघाला रोखलंय तर धावा चेस करणं सोपं जातंय. धावा चेस केल्या जात आहेत. या ठिकाणी हे मैदान अप्रतिम आहे. खेळपट्टी अप्रतिम आहे. चेंडू देखील चांगले आहेत. अप्रतिम वातावरण देखील आहे. आणि असं असताना जर या सामन्यामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर समोरच्या संघाला 50च्या आतमध्ये गुंडाळणं कुठंतरी शक्य झालं पाहिजे. कारण जर मित्रांनो पाहिलं तर तुम्ही जेवढ्या जास्त धावा समोरच्या संघाला बनवू द्याल तेवढाच तुमच्यावर दबाव जास्त चढत जातो आणि मग त्या दबावाच्या परिस्थितीत तुम्ही तुमचे विकेट गमावता. तर निश्चितच या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज अमित मॅन फ्रॉम गोंदलपाडा आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच अरसद. पुढचा षटक घेऊन अमित सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर अमित सामना करतोय अरसद. अरसदला पुन्हा एकदा बक्षीस आलंय. 3 चौकार मारले तर राहील पल्लवकर यांच्याकडून 500 रुपये. पुढचा चेंडू यावेळी नक्कीच पुन्हा एकदा पंचांचा इशारा. उजव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू आहे. अतिरिक्त एका धावेची भर. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली 42. 42 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच जर पाहिलं मित्रांनो तर कुठेतरी हा जो संघ आहे हा संघ थोडासा प्रॅक्टिसची कमी दिसतंय आणि त्यामुळं निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर मी सांगितलं होतं प्रॅक्टिसची कमी, परंतु अप्रतिम चेंडू फेकला. त्याच्यावर एच घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू समावला. डीजे डीजे या ठिकाणी मात्र 42 या धावांवर तिसरा हादरा बसलाय तो म्हणजेच अल अझीज अलिबाग संघाला. आता मात्र नवीन आलेला फलंदाज जहेद. नक्कीच जहेदला आता कामगिरी करावी लागेल. फटकेबाजी करावी लागेल. आपला सामना जहेद फसलाय आणि असा असताना कुठेतरी जर आपल्याला या परिस्थितीतून संघाला बाहेर काढायचं असेल कारण पहिल्या षटकात 22 धावा आल्यानंतर तुम्ही जर उर्वरित 13 चेंडूंवर फक्त 20 धावा बनवू शकत असाल तर नक्कीच सामना फसलाय असंच आपण म्हणू शकतो. तर निश्चितच येत्या 5 चेंडूंवर तुम्हाला 10 ते 15 धावा धावफलकावर लावणं गरजेचंच आहे. अन्यथा आपल्याला आपल्या सामन्यापासून लांब जावं लागेल कारण समोरचा संघ देखील त्याच पोटेन्शियलचा संघ आहे. यावेळी आणखी एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा जर पाहिलं तर घुसून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा इशारा आलाय की लेगबाईच्या स्वरूपात ही एक धाव येईल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 43. 43 आणि अजूनही षटकातील अंतिम 4 चेंडू येणं बाकी आहे. नक्कीच पाहिलं तर कुठेतरी या सामन्यामध्ये जी रंगत आहे ती रंगत मृणालनं निर्माण केली होती. अप्रतिम फटकेबाजीचं प्रदर्शन दाखवलं होतं. त्यानंतर मृणाल आणि मझरचा विकेट गेल्यानंतर कुठेतरी जर पाहिलं तर मित्रांनो थोडंसं अडकल्यासारखा वाटतोय हा सामना. परंतु अजूनही 4 चेंडूंची फेक बाकी आहे. अमित गोलंदाजी मार्कवर. सामना करतोय फलंदाज जाहिद. काय होणार पुढला चेंडू? गोलंदाज यावेळी मात्र लोअर फुल टॉस. चेंडूला योग्य दिशा दिली होती. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. या ठिकाणी मात्र रनआउटची संधी. रनआउटची संधी. या ठिकाणी मात्र झाली आत्महत्या. गेली घाई. बॅटिंग पुन्हा नाही. डीजे मास्टरला संधी.
स्ट्राईक एंडवर फलंदाज जाहीद आहे आणि जाहीदकडे पोटेन्शियल आहे. आपण जर मागचा फटका पाहिला असाल तर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लोअर फुलटॉस देखील खेळणं सोपं नसतं. तुम्ही जर अलिबाग संघाचा, अलिबाग तालुक्यातील जो आयकॉन खेळाडू आहे पंकज जाधव, म्हणजेच बुमबुम माठ्या, ज्याची फलंदाजी पाहिली असेल तर तुम्हाला समजलं असेल की लोअर फुलटॉस चेंडू पंकज जाधव कशा प्रकारे सीमापार पाठवतो. तर नक्कीच तेवढं ताकद देखील मित्रांनो पाहिजे या चेंडूवर षटकार ठोकण्यासाठी. अजूनही 3 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. अमित पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका. मी म्हटलं होतं जाहीदकडे पोटेन्शियल आहे, जाहीदकडे ताकद आहे आणि तीच ताकद या ठिकाणी दाखवून दिली. इन्फ्रा मार्केट षटकार या चेंडूवर आलाय डीजे मास्टर. तरी पहिली 50 मला वाटते लागते या टुर्नामेंटची. या ठिकाणी 50 धावा धाव फलकावर येत आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. वैयक्तिक नाही, सांघिक 50 आहे ही. काय झालं पंच, चेंडू गेलाय का? चेंडू द्यायचा आहे बाहेरून. स्वयंसेवक आला आला, चेंडू आलाय पंच. अजूनही 2 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. धावसंख्या झाली 50. 50 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स, 3 विकेट्स, 4 विकेट्स. ओके. अजूनही 2 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. पुढला चेंडू. यावेळी आणखी एक मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी इन्फ्रा मार्केट षटकार डीजे मास्टर. संख्या झाली 62. 62 रन्स. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र नजाकत दाखवली. नक्कीच हा चेंडूवर षटकार येऊ शकला नसता, परंतु चौकार मी कसाही घेऊ शकतो. या चेंडूवर चौकाराला चौकारच्या साह्याने एकसष्ट धावांची गरज हायएस्ट टोटल असेल या टुर्नामेंट मधला आतापर्यंत तरी. परंतु मित्रांनो जर पाहिलं तर गाव टू गावचे लॉट्स नाही आहेत. आता आता टीम टू टीमचे लॉट सुरू झालेत आणि त्यामुळे जर पाहिलं तर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मोठा स्कोर पाहायला मिळेल आणि नक्कीच यानंतर होणारा सामना असेल सुरेंद्र म्हात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स चौल विपक्ष नवजीवन दिघोडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुरेंद्र म्हात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स चौल आणि नवजीवन दिघोडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि यापुढे या पुढच्या इनिंगचं या 61 धावांसाठी कशा प्रकारची खेळी केली जाणार हे सांगण्यासाठी या ठिकाणी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय कमेंट्री के बादशाह यासीन मर्चेंट सर इनके पास. संपर्क साधा. दिघोडी संघनायक. आपण जो सामना पाहताय आता जे काही प्रेक्षक आलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की हा सामना अल अजीज अलिबाग विपक्ष
हॅलो भूपेंद्र पाटील 11 गोंधळपाडा. हॅलो. तर या ठिकाणी विनंती करतोय सुरेंद्र म्हात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट चौल विरुद्ध नवजीवन दिघोडे. तर नाणेफेकचा गोल या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरेंद्र म्हात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट चौल या संघाकडे गेलेला आहे. तर प्रथमतः तुमचा निर्णय काय असणार आहे? निर्णय आम्ही फिल्डिंग करतोय. दादा, या मैदानाचं अगदी सुरुवातीपासून सर्व मॅचेस बघितले असतील. या मैदानामध्ये जर पाहिलंच तर हे मैदान फलंदाजांना सुद्धा नंदनवन आहे आणि गोलंदाजांना सुद्धा नंदनवन आहे. आपण पहिली फिल्डिंग घेतलेली आहात, तर समोरच्या संघाला किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न कराल? सर्वप्रथम आम्ही फिल्डिंग करताना आम्ही 40 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आणि ज्या पद्धतीने या खऱ्या अर्थानं नाईट क्रिकेटची सुरुवात झाली, तर या स्पर्धेचं पहिलं पर्व आणि दुसरं पर्व या दोन्ही पर्वांची फायनल तुम्हीच मारली होती, मला आठवत आहे. आणि आज पाहिलं तर या स्पर्धेचं 6वं पर्व आहे, तर या पर्वाला सुद्धा तुम्ही फायनल मारणार का? नक्कीच प्रयत्न तर आम्ही करणार आहोत. थर्ड टाइम एक्सप्लेन करताना आणि प्रयत्न करणार आणि मारणार. आणि दादा, शेवटला प्रश्न असा आहे की या पंचकृषीचा विचार केला तर या पंचकृषीमध्ये नाईट क्रिकेट स्पर्धा झाली नव्हती, परंतु पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी सन्मान्य आपणच्या माध्यमातून आणि सन्मान्य जितेंद्र दादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केली. आणि आज पाहिलंच तर या स्पर्धेचं 6वं पर्व हे मैदान सुरू आहे. तर एकंदरीत या मैदानाच्या किंवा या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? नक्कीच आपण जे फर्स्ट पर्व आपण खेळलो आणि आत्ताच्या पर्वामध्ये जबरदस्त बदल झालेला आहे आणि दिवसेंदिवस आज उत्तम प्रकारची ही टुर्नामेंट होत जाईल ह्याबद्दल निशंक आहे. आणि पहिल्या पर्वापासून ते आता 6व्या पर्वापर्यंत प्रत्येक वेळेला मैदानामध्ये तुला नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळते का? नक्कीच नवीन बघायला मिळते. फर्स्ट टाइम आपण यूट्यूब नव्हते, आता यूट्यूब मॅचेस होत आहेत. कॉमेडीची पण सुंदर प्रकारे कॉमेडी करतायत आणि दिवसेंदिवस जे प्रेक्षक आहेत त्यांचा वाढता हे प्रवाह चालू आहे. तर धन्यवाद. तुम्हाला या खेळासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साहिल खांबे, तुझं नाव क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आवर्जून घेतलं जातं. तुझ्या वाट्याला जर नाणेफेकीचा कौल आला असता तर प्रथम तो निर्णय तुझा काय असता? आम्ही सुद्धा फिल्डिंगच घेतली असती. तर आता आपल्या वाट्याला या ठिकाणी फलंदाजी आलेली आहे. सामना 4 षटकांचा आहे. समोरचा संघ पाहिलाच तर मी आताच म्हणालो की ज्या संघानं या स्पर्धेमध्ये 2 पर्वामध्ये सलग फायनल या ठिकाणी घेतलेले आहेत, तर या संघाविरुद्ध आपण किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 40+ करण्याचा प्रयत्न करू. आणि माझ्या मते नवजीवन दिघोडे हा संघ पहिल्यांदाच या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी येऊन साहिल, कसं वाटते तुला एकंदरीत हे मैदान किंवा हे संपूर्ण आयोजन किंवा इकडला सर्व माहोल? खूप चांगलं आयोजन आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल आम्ही यांचा आभारी आहोत. वेल डन. या ठिकाणी साहिल खांबे, तुला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वया आपण कॉम्बॉक्स मध्ये यासीन सर, धन्यवाद. धन्यवाद. और इस बीच देखिए सबसे बड़ा झटका, सबसे बड़ा विकेट भूपेंद्र पाटिल 11 गांवदेवी गोंदलपाड़ा का लगता हुआ राहुल पेडनेकर के रूप में, जिनके ऊपर सभी की निगाहें थी, सभी का ध्यान उन्हीं के ऊपर टिका था कि अगर ये बल्लेबाज खेल गए तो आसानी के साथ यहाँ पे इस टीम को जीत दिला सकते हैं, जीत मुकम्मल कर सकते हैं. मगर आरिफ हाकिम ने पहले ही ओवर में बड़ी मछली यहाँ पे जाल में फांस ली है. अपने बहुत ही बढ़िया जाल बुना था. थोड़ी सी लेग कटर गेंद बाएं हाथ के बल्लेबाज थे, टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकल रही थी, उसे अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया और गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और शॉट फाइनल की दिशा में आसानी के साथ पकड़े गए. पहला झटका लगता हुआ राहुल पेडनेकर के रूप में. अब यहाँ पे विनायक का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज रितेश
रितेश जाधव। अब तक यहाँ पे जी हाँ, इस मरतबा शायद यहाँ पे गेंद फ्लड लाइट की वजह से साइड नहीं हुई। शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में हालांकि फील्डर तैनात थे, मगर उनके दाहिनी बाजू से वो गेंद निकल गई और उसके बाद उस गेंद के पीछे भागे, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे 2 रन मुकम्मल कर लिए थे और रनों की संख्या का आगाज यहाँ पे होता हुआ अकाउंट यहाँ पे ओपन हो चुका है। जीतने के लिए 61 रनों की जरूरत, निर्धारित 4 ओवर का ये मुकाबला, अर्थात 15.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। आसान तो बिल्कुल नहीं है, मगर नामुमकिन भी नहीं। राइट आर्म राउंड विकेट, फिर से एक बार आरिफ, जी हाँ, बैकफुट पर जाकर बहुत ही खूबसूरती के साथ उसे कवर के दिशा में खेला था, मगर लॉन्ग ऑफ के फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई और उस गेंद को पीछा किया और उस गेंद को अपने पाले में करते हुए बल्लेबाजों को मात्र 1 ही रन पर संतुष्ट होने पर मजबूर कर दिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 3 रन। पहला ओवर बहुत ही नपातुला, बहुत ही शानदार और बहुत ही खूबसूरत तरीके से यहाँ पे डालते हुए आरिफ हाकिम, हालांकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद और उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी, यानी यहाँ पे एक क्लास यहाँ पे नजर आता हुआ, उसके साथ एक एक्यूरेसी नजर आती हुई, और ये बेहद जरूरी है। चार गेंदें हो चुकी है, 4 गेंदों में अब तक मात्र 3 रन। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद। आज सही मायनों में गेंदबाज आरिफ ने शानदार प्रदर्शन किया है गेंदबाजी में। पहले तो जाहिद ने बल्लेबाजी करते हुए काफी प्रभावित किया, अंतिम ओवर में बड़े हिट हमें देखने को मिले। जी हाँ, फिर से एक बार गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अनप्रेडिक्टेबल उछाल, और उस उछाल को परख नहीं पाए थे। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश फिर से एक बार नाकाम होती हुई, और देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर में मात्र 3 रन खर्च किए हैं आरिफ हाकिम ने। तीन ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या, सॉरी, 1 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 3 रन। अब नए गेंदबाज आए हैं, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके सर्वेश। ये मैच देखिए अब अल अजीज अलीबाग की जानिब पूरी तरीके से झुका हुआ हमें नजर आ रहा है, क्योंकि जीतने के लिए यहां से अब 58 रनों की जरूरत। 18 गेंदें बची है और 18 गेंदों में 58 रन बनाना इतना आसान नहीं होगा। सर्वेश राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस गेंद को खेला है जरूर, मगर नोमैंस लैंड में गेंद, और जब तक मिड विकेट की दिशा के फील्डर उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त है 1 रन लेने का। इस 1 रन के साथ रनों की संख्या 4 रन। ये मैच देखिए बहुत ही नीरस होता हुआ, 1-1 रन, 2-2 रन से यहाँ पे काम नहीं बनेगा। यहाँ पे हवाई फायर करने पड़ेंगे, बड़े स्ट्रोक लगाने होंगे, रिस्क उठाना होगा, तब जाके यहाँ पे काम बन सकता है, मैच में रंग भर सकता है, मैच का रूप बदल सकता है। जी हाँ, प्रयास तो जरूर हो रहा है, मगर गेंदबाजों की हुनर वाली और कौशल्यपूर्ण यहाँ पे गेंदबाजी नजर आ रही है। इसी वजह से बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं। 5 रन स्कोरबोर्ड पर। जी हाँ,
इस मर्तबा गेंद थोड़ी सी हाफ ट्राई करती, बैकफुट पर जाकर उसे पुल किया और ये पुल सक्सेसफुल होता हुआ गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। पहले ओवर में आरिफ ने रनों को सुखा दिया था, मात्र 3 रन खर्च किए थे। सर्वेश के इस ओवर में फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, ये होना बहुत ही जरूरी था बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, तब इस मैच में वापसी हो सकती है और जिसकी अपेक्षा थी बड़ी इंतजार के बाद बैक टू बैक दूसरा छक्का। छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 17 रन, 17। अब यहां से उम्मीद की किरण जगती हुई, ये मैच हम भी जीत सकते हैं ऐसा विश्वास यहां पे जगता हुआ, मगर गेंदबाज की फिर से एक बार बहुत ही अच्छी वापसी, परफेक्ट यॉर्कर, ऑफ स्टंप के बाहर यॉर्क करने का प्रयास किया था, सेफ स्लॉट में गेंद डालने की कोशिश की थी, काफी हद तक सफल रहे थे। गेंद और बल्ले का हालांकि कोई संपर्क नहीं था, कोई मुलाकात नहीं थी, फिर भी 1 रन बाय के रूप में यहां पे मिलता हुआ। जी हां, इसमें तब ऑफ स्टंप पर सफल होकर बिहाइंड विकेट खेलने का प्रयास था, मगर पूरी तरीके से असफल रहे। यह अच्छा हुआ बल्लेबाज के लिए कि गेंद और स्टंप की कोई मुलाकात नहीं हुई, वरना यहां पे खंबा उखाड़ सकता था। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। कुल मिला के 18 रन स्कोरबोर्ड पर, पहले ओवर में 3 रन, दूसरे ओवर में 15 रन। हमारे गुण लेखक विकास पाटिल हमें बताते हुए 18 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, यानी 9 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। अब यहाँ से जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में कितने रनों की जरूरत है, ये कैलकुलेट करते हुए हमारे विकास पाटिल 43 रनों की जरूरत। इस बीच नए गेंदबाज आए हैं, कैस। ये ओवर बहुत ही निर्णायक होगा। इस ओवर में पता चलेगा कि ये मैच किसके पक्ष में जाएगा, इस मैच को कौन जीत सकता है, क्योंकि अंतिम ओवर में मैच पूरी तरीके से खुला हो जाएगा। ये ओवर कैस का अगर अच्छा होता है तो ये मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में, और इस ओवर में अगर 3-4 बड़े स्ट्रोक आते हैं तो बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में ये मैच जा सकता है। इस बीच आउटसाइड दी ऑफ स्टंप, सेफ स्लॉट में, सेफ रीजन में डालने की कोशिश की थी, निगेटिव गेंदबाजी, निगेटिव थिंकिंग। हालांकि ये सोच जरूरी है, क्योंकि आपकी सोच कैसी है इसके ऊपर निर्भर होता है मैच का रिजल्ट। यहां पे बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित रखने की कोशिश, मगर आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद बहुत ही ज्यादा बाहर, इस मर्तबा खराब गेंद हो सकती है क्योंकि लेग स्टंप के बाहर भटके, और फिर से एक बार यहां पे अतिरिक्त के रूप में 1 और रन मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 20 रन। देखिए बार बार और लगातार इस तरह की अगर गेंद करोगे तो एक मनोवैज्ञानिक दबाव जो बल्लेबाजों के ऊपर अब यहाँ पे क्रिएट हुआ है वो रिलीज होता हुआ नजर आएगा, और इसी वजह से यहाँ पे इस मैच को अगर पकड़ के रखना है तो समा बांधना होगा, बल्लेबाजों को जकड़ के रखना होगा। सिंगल और डबल पर यहाँ पे बल्लेबाजों को संतुष्ट रखना होगा। इस मर्तबा 1 रन मिलेगा, दूसरा रन के लिए दौड़ना चाहते थे मगर यहाँ पे नाकाम कोशिश और रनआउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर।
बीच हम देख सकते हैं नए बल्लेबाज अमित के ऊपर अब सारी निगाहें और सारी दारोमदार, क्योंकि अमित में वो ताकत, वो क्षमता जरूर है कि यहां से इस मैच को जितवा सकते हैं। अमित बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते हैं और 2-4 अगर हिट अमित के बल्ले से आते हैं तो मैच में फिर से एक बार यहां पे वापसी हो सकती है। मैच रोमांचकारी हो, रोमहर्षक हो। हालांकि सभी क्रिकेट के दीवाने यही चाहते हैं, मगर ये मैच देखिए फिर से एक बार थोड़ा सा नीरस होता हुआ। बल्लेबाजी करने वाली टीम पिछड़ती हुई, फिर से एक बार कैच की बहुत ही बढ़िया गेंद और शायद पगबदा के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। श्री अनंत गोंदली फाउंडेशन व नवतरुण स्पोर्ट क्लब खानाव यांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय। आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात, या स्पर्धेला शुभाशीर्वाद दिलेत, त्याबद्दल तुमचा पुनःच या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। तर या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय अनंत गोंदले साहेब म्हणजे आपले आप्पा, आपणास विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी गेंद हवा में और कैच उस गेंद के नीचे, और इसी के साथ अमित भी मैदान से बाहर जाते हुए। देखिए मेरी राइट हैंड साइड पर, हालांकि यहाँ पे रिहान पल्लवकर बैठे हैं। शुरुआती दौर में ऐसा लग रहा था कि ये गोंदलपाड़ा टीम अल अजीज के सामने बहुत ही अच्छा खेल यहाँ पे दिखा सकती है, क्योंकि अल अजीज टीम के मुकाबले में वो टीम बहुत ही बढ़िया लग रही थी कागज पर, मगर देखिए क्रिकेट का खेल बहुत ही अनोखा, और इस बीच बहुत ही लंबे इंतजार के पास एक बड़ा स्ट्रोक आया है। हे उपस्थित आहेत, मी विनंती करतोय सन्माननीय आप्पा आपल्या शुभहस्ते या ठिकाणी ॲडव्होकेट महेशजी शिंदे यांचा मान सन्मान करायचा आहे। एक उत्कृष्ट असं सूत्रसंचालक आणि त्यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्यानं सूत्रसंचालन पाहायला मिळतं, आणि आज आपण पाहतोय या ठिकाणी नवतरुण स्पोर्ट क्लबच्या खानावच्या वतीनं पर्व 6वं या ठिकाणी सुरू आहे, आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी मात्र आलेले आहेत। त्यांचा सत्कार सन्माननीय आप्पा यांच्या शुभहस्ते आपण पाहतो या ठिकाणी होत आहे। मायेचे उपदार शाल, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। धन्यवाद। या ठिकाणी ॲडव्होकेट महेशजी शिंदे। ओव्हर टू यासिन सर।
छह गेंदे और 31 रनों की जरूरत। 6 गेंदे और 31 रन क्या बन सकते हैं। हालांकि इतिहास के पन्नों पर ऐसे हमने मैच देखे हैं जहां पे 6 गेंदों में 30 रन, 6 गेंदों में 31 रन बनते हुए मैंने देखे हैं। मगर कारनामा जो कारनामे, ऐसे कारनामे या ऐसा करिश्मा बार बार नहीं होता। क्या आज फिर से एक बार वही कारनामा हमें देखने को मिलेगा? क्योंकि क्रीड़ा भवन के मैदान पर सुमीत भगत ने ऐसा कारनामा अंजाम दिया था। 6 गेंदों में 30 रनों की जरूरत थी। पहली गेंद डॉट फेंकी थी गेंदबाज ने और लगातार 5 गेंदों पर 5 छक्के लगाकर एक सनसनाटी जीत, ऐतिहासिक जीत, एक यादगार जीत दिलाई थी अपने टीम के लिए। जी हाँ, आड़े बल्ले से जरूर खेला है मगर मजलदार भालदार का जबरदस्त कैच, बहुत ही बढ़िया कैच। और इसी के साथ देखिए एक के बाद यहाँ पे एक विकेट। अब 5 गेंदें बची है और 31 रनों की जरूरत। तकरीबन ये मैच हम देख सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम के हाथों से फिसल चुका है, निकल चुका है। और जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे दूसरी गेंद के ऊपर भी लगातार दूसरा विकेट। अगर गेंदबाज यहाँ पे गलती करता है तो यहाँ पे जीत हो सकती है, वरना 4 गेंदों में 31 रन नहीं बन सकते, ये आप भी जानते हैं और बल्लेबाज भी जानते हैं। जी हाँ, हैट्रिक की दहलीज पर थे मगर बल्लेबाज फिर से एक बार चकते हुए नजर आए। बिंदी गेंद, लगातार 3 गेंदों में गेंदबाज इमरान ने काफी प्रभावित किया है। एक भी रन अब तक यहाँ पे इस ओवर में बल्लेबाज निकालने में नाकाम रहे हैं। जी हाँ, आखिरकार एक बड़ा स्ट्रोक तो आया, राहत की सांस जरूर यहाँ पे ली होंगी। कम से कम एक स्ट्रोक के जरिए से फिर से एक बार फुल टॉस गेंद मगर बिल्कुल अपेक्षा नहीं थी और बिहाइंड विकेट लॉन्ग स्टॉप रीजन में डी फाइनले की दिशा में फील्डर तैनात किया था मृणाल वर्सोलकर ने। उसका यहाँ पे फायदा होता हुआ एक ही रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ा। अब मात्र औपचारिकता बची है, एक गेंद आना बाकी है और औपचारिकता को कंप्लीट करना हमारा फर्ज। जी हाँ, फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक मगर बहुत देर कर दी मेहरबा आते आते।
नक्कीच आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला धन्यवाद देतो, कारण क्रिकेट म्हटलं की मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणताही फलंदाज किंवा कोणताही गोलंदाज या ठिकाणी मोठे फटके मारले म्हणजे तो फलंदाज किंवा गोलंदाज होऊ शकत नाहीये. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो, शिस्त फार महत्त्वाची असते. आणि या ठिकाणी जर बघितलं तर नवजीवन दिघोडे या संघाचे दोनही फलंदाज त्वरित मैदानामध्ये उतरलेले आहेत. तर नेक्स्ट मॅच जर आपण पाहिलं तर दोनही संघांचा आपण विचार केला तर चौल पट्ट्यामध्ये एक नावाजलेला संघ तो म्हणजेच श्रावणी स्पोर्ट चौल, आणि अलिबाग मांडवा या लाईनचा आपण विचार केला तर नवजीवन दिघोडे हा सुद्धा एक जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघ. आणि या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचा महाथरार आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. तर आताच जो सामना संपला होता त्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय जाहीद बुकबाइंडर. 7 चेंडू आणि 26 धावांची खेळी